प्लंबिंगच्या पाईपवर फिनोलेक्स लिहिलेलं बघितलंय ना? घराच्या भिंती आत दिसत नाही पण खात्रीशीर असतो आणि त्यामागची गोष्ट ती थेट पुण्याच्या गल्लीपासून जागतिक बाजारपेठेपर्यंतची आहे। ही गोष्ट आहे फिनोलेक्स ग्रुपची, एक ब्रँड जी भारतातल्या प्रत्येक घरात, फॅक्टरीत, शेतात कुठेतरी असते, पण जिची सुरुवात फार साधी होती। 1958 साली प्रल्हाद चाबरिया या अवघ्या 15 वर्षाच्या तरुणाने एक छोटंसं ट्रेडिंगचं काम सुरू केलं। त्यात तांबे आणि इलेक्ट्रिकल केबल्स विकल्या जायच्या। फारशा शिक्षणाशिवाय पण जबरदस्त जिद्द घेऊन 1972 मध्ये पुण्यात फिनोलेक्स केबलची स्थापना केली। तेव्हापासून गोष्ट फक्त वायर केबल्स पुरती राहिलेली नाही। फिनोलेक्स पाईप्स, पीव्हीसी फिटिंग्स, टेलिकॉम केबल्स, ॲग्रिकल्चर पाईप, सोलार केबल्स आणि पुढे जाऊन फिनोलेक्स इंडस्ट्रीज, फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स, फिनोलेक्स प्लॅटफॉर्म असे विविध सेक्टर्स त्यांनी हाताळले। संपूर्ण भारतात आता फिनोलेक्स हे नाव म्हणजे क्वालिटी, टिकाऊपणा आणि विश्वासाचं दुसरं नाव। त्यांनी केवळ बिझनेस केला नाही, शिक्षण क्षेत्रात पण मोठं योगदान दिलं। मुकुल महादेव फाउंडेशन आणि फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी यासारख्या संस्थांद्वारे समाजकार्य केलं। आज फिनोलेक्स ग्रुपची उलाढाल हजारो कोटींच्या घरात आहे आणि हे सगळं सुरू झालं होतं पुण्याच्या गल्लीमधल्या एका दुकानातून। ही गोष्ट आहे साध्या सुरुवातीची पण मेहनतीची। एक मराठी माणूस ज्यानं प्लास्टिक, वायर आणि पाईपांच्या नळांमध्ये आपल्या स्वप्नांचा प्रवाह सुरू ठेवला।